वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. भाजपा सावली तालुका मंडळाचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाची उत्साहपूर्ण सुरुवात. माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांची उपस्थितीत दर्शवून मार्गदर्शन. भारतीय जनता पार्टी सावली तालुका मंडळाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृह आरमोरी रोड येथे दि. 16 व 17 एप्रिल 2026 रोजी 2 दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून अध्यक्षीय स्थानावरून सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी व भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यानंतर वंदे मातरम या देशभक्तीपर गीताने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय खा. डॉक्टर अशोकजी नेते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय जनता पार्टीत कार्य करताना पक्षाची विचारधारा, ध्येय, धोरणे आणि उद्दिष्टे यांचे सखोल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. हे ज्ञान प्रशिक्षण वर्गातूनच मिळते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत युवा मोर्चापासून सुरू झालेला प्रवास, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून 3 वेळा जबाबदारी, तसेच राष्ट्रीय महामंत्री म्हणून 8 राज्यांचा प्रभार सांभाळत केलेले संघटनात्मक कार्य यांचा अनुभव कार्यकर्त्यांसमोर मांडला. ते पुढे म्हणाले की आज देशात भाजपा 1 नंबरचा पक्ष बनला आहे. ही ताकद कार्यकर्त्यांच्या निष्ठा, शिस्त आणि प्रशिक्षणातूनच निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करावे. त्यांनी या प्रशिक्षण उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या 2 दिवसीय प्रशिक्षण वर्गात दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत नोंदणी व चहा, नाश्ता, उद्घाटन सत्र, विविध विषयांवरील प्रशिक्षण सत्रे, रात्री भोजन, कार्यपद्धती व मनोरंजन सत्र, तसेच शेवटी पसायदान कार्यक्रम आयोजित तर दुसऱ्या दिवशी जागरण, चहा, प्रार्थना, व्यायाम, योग व समारोप सत्र अशा विविध उपक्रमाने आयोजन करण्यात आले. उद्घाटन सत्रात श्रीकांतजी देशपांडे यांनी वैचारिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि प्रभावी जनसंपर्क कौशल्य याबाबत सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार प्राध्यापक अतुलभाऊ देशकर, माजी संघटन मंत्री नागपूर तथा ज्येष्ठ नेते श्रीकांतजी देशपांडे, माजी जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे, तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहित बोम्मावार, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, तालुका महामंत्री सचिन तंगडपल्लीवार, भाजपा कोषाध्यक्ष जितू धात्रक, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री निलमताई सुरमवार, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष छायाताई चकबंडलवार, जिल्हा सचिव तथा प्रशिक्षण संयोजक साकेत भानारकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री तनय देशकर, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पवन कफ्थे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.